मूग भजी आहे. मूग भजी म्हणजे काय? फ्राईड ना ब्रो. पण डाईट, मूग म्हणजे डाईट. बड़ा हरामी हो. नाही त्याला हॅपी फादर्स डे. थँक्यू. अरे बाप रे बाप. अरे बापरे. मोबाईल. Seriously? अरे बाप. हे गाईज वेलकम बॅक. हा जो वॉल बघताय हा स्पेशली माझ्या बायकोने बनवून घेतलाय. पहिला दिवस आहे, मम्मी आणि रोहित घरात नाहीयेत, पण एवढं मिस करतोय तर एकदम खाली खाली वाटतंय. घे लवकर घे हातात. अरे बापरे वजन. हा काय आहे गिफ्ट तुला. तुझं लय तोंड चालतंय ना कधीपासून. पहिला गोल्ड कडे जाऊया, बघू काय आहे. परफेक्ट आली. अरे बापरे मला कसं काय आली. हा म्हणजे किती हुशार आहे तुम्ही. विचार करा सगळ्यांची साईज मला माहिती. अरे बापरे बापरे मला दिली गिफ्ट. हा आय्या खरंच. किती रे खाऊन खाऊन माजलायस बाप. किती खाशील. अरे तू काल चायनीज खात होतास, आता तू भजी खातोयस. म्हणजे याला बाहेरचं एवढं आवडतं ह्या माणसाला की. आणि डाईट दर व्लॉग मध्ये याचं काय मी डाईटवर आहे, मी डाईटवर आहे. कोणता डाईट? ये तो लेटेस्ट न्यूज है. मी स्वतः बघा. ही मूग भजी आहे. मूग भजी म्हणजे पण काय? फ्राईड ना ब्रो. पण डाईट, मूग म्हणजे डाईट. बड़ा हरामी हो. नाही त्याला फ्राय केलंय तेलामध्ये, डीप फ्राय केलंय. कळलं का? मूग म्हणजे डाईट. Very तुला nice. काय बोलायला? हे फक्त माइंड मध्ये हे करतो. म्हणजे आता त्यांनी काल लॉलीपॉप खाल्ले ना, तर त्यांनी माइंड मध्ये मी प्रोटीन खाल्लंय. भाई मी अरे पण तू लॉलीपॉप फ्राय लॉलीपॉप खाल्ले. मी डाईट वर आहे. मला माहितीये, माझ्या एकट्यालाच माहिती की मी डाईट वर आहे. तुला सांगू आणि फायदा तुम्हाला काय? सांगू मी आहे ना, मी प्रॉपर डाईट फॉलो नाही करते. पण मी ह्या गोष्टीमधून काय मायनस केलं माहितीये का, की मी बाहेरच्या गोष्टी खूप जास्त अवॉइड करून टाकेल असं मी हे केलंय. हा माणूस तर किती दिवसामध्ये डाईट वर आहे, प्रॉपर डाईट वर आहे. हा बघा एनिवे बऱ्याच गोष्टी अवॉइड केल्या म्हणून किती बारीक झाली. असू दे, पण मी माझ्या बॉडी म्हणजे माझ्या माइंड मध्ये एक हे ठेवते ना, की बाबा मला नाही खायचंय. मी कंट्रोल ठेवते. मग मी माझ्या माइंड मध्ये ठेवलंय ना. आता तू तुझ्या माइंड मध्ये काय ठेवलंयस की तुला सगळ्या गोष्टी अवॉइड करायच्या, नाही खायच्या. तसं मी माझ्या माइंड मध्ये ठेवलंय की मी डाईट वर आहे. पण फक्त ठेवून काय फायदा. मग डाईट तू मध्ये फक्त ठेवून पण काय मी फायदा avoid आहे? पण करते ना. मग मी करतोय अवॉइड पण नाही होत आहे. तर काय करू सांग? तुम्ही सांगा गाईज, हा जेव्हा होता बारीक होता तेव्हा किती हँडसम दिसायचा ना, किती सुंदर होता माझा बॉबी. बाप रे किती पोरी विचारायच्या त्याला, बॉब माझा क्रश आहे माझा. आणि विचारून काय फायदा? क्रॅश होतोय बॉब. कोमल विचारून काय फायदा? लग्न झालंय माझं. ये बड़ी अच्छी बात कही पण तरी सुद्धा क्रश होता. आता काय आता विषय रणवीर नाही. सिंगचं लग्न झालंय तरी सुद्धा त्याचे क्रश आहेत ना. हा पण त्याचा काय फायदा आहे? आहे ना. काय अजून फायदा आहे? लाईक करतायत लोक. फायदा आहे ना. काहीच फायदा नाही. कसं नाही? लग्न झालंय. पण तुला कोणता फायदा हो पाहिजे? फायदा अशी बॉई लोक समजत नाही काय फायदा आहे. हरामी आहेस रे बाप. तो फायदा त्यांना माहितीये काय फायदा आहे. लग्न झालंय. सुखी मला खाऊन पण देत नाही. पोरीची तर नाही नजर झालं. आहे. तुम्ही प्लीज याला कॉमेंट करा आणि याला सांगा की मोटिवेट काय करायचं. Motivate मला करा तो मला. अगोदरचा बॉब एवढा आवडतो ना. जाम भारी होता, बारीक होता, स्लिम होता एकदम, आणि दिसायला एक नंबर दिसायचा. स्माइल एवढी सुंदर होती. बॉब तू पहिल्यासारखा हो ना. ह्या वेने तुम्ही मोटिवेट करा, ह्या वेने तुम्ही कॉमेंट करा. पण मी नेहमी काय आत्ताच्या करते, लुक मध्ये आणि आता मी जसा दिसतोय तसं कोणाकोणाला आवडतो हे सुद्धा नक्कीच कॉमेंट्स करून सांगा. काहीच बोलू नका याच्याबद्दल प्लीज. मी रिक्वेस्ट करते तुम्हाला सगळ्यांना. मोटिवेट असं म्हणजे झालं तुम्हाला पाहिजे डिफेम माणूस. करतेस. बघ मला लोक कमेंट केलेलं की मी कोमल तू पहिले खूप चांगली होती. म्हणजे पहिले कधी थोडीशी मध्ये पहिला चांगली होती. मध्ये एकदम अगोदर पण मी खूप बारीक होती. आपण जेव्हा भेटलो तेव्हा जास्तच बारीक होती. पण मध्ये मी एकदम परफेक्ट झालेले. तो वाला मला हे करायचं. जसं माझं आता वेट 59 आहे ना, तर मला आता 55, 53, 54 ह्या रेंज मध्ये पण तू आता जायचंय. एकदम मला खरं उत्तर दे. तू लग्नाआधी बारीक होती आणि लग्नानंतर जाड कशी झाली? खाऊन 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 नाही. लग्नाच्या आधी तुला कोणच प्रेम करत नव्हतं. लग्नानंतर तुला नवरा प्रेम करायला लागला. तुला बळजबरी खाऊ घालायला लागला म्हणून तू जाड झालीस. नाही हे तुझ्या अंगाला लागत नव्हतं एवढं खाऊन पण. हे रिझन आहे ऍक्च्युली की माझी मम्मी बोललेली माझी पोरगी जाम बारीक झाली आहे. तर मग याने ना मला माझ्यावर एवढं लक्ष ठेवलं खाण्यावर. हे खा ते खा, याच्यावर जाड होईल ते जाड होईल. आणि बघा हे अशी जाड झाली. म्हणजे हा रिझन आहे माझं जाड होण्याचं खरं तर. का माहितीये का? मेन याने का मला focus थोडी केलं match माहितीये झाली का? पाहिजे की हा, नाही? मी हेच बोलणार होते. याने याच्यामुळे केलं सगळं. म्हणजे याची स्ट्रॅटेजी म्हणजे मी घाण दिसतो जाड आहे तर. हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया के नाम का. नाही दिसत पण जाड ऑबिओ नाही
नाही एवढं चांगलं वाटत जेवढं मला आता तुम्ही खरंच Fit मला चांगलं. हर्ट झालंय. तुम्ही मला आता खरंच कॉमेंट्स करून सांगा की मी खरंच Diet चांगला केलं नाही दिसत आहे का आता. हो हर्ट झालं पाहिजे आणि असे कमेंट करा का असं हर्ट झालं पाहिजे. माणसाने डायरेक्ट असं विचार मी चाललो जिमला असा विचार केला पाहिजे. बघूया मला किती फरक पडतो. बघू ना तुला फरक पडतो का खरंच. खूप खरंच सिरियस हो रे डाएटला घेऊन प्लीज. हो मग तू जा इकडनं तोंड घेऊन इकडनं निघ. खरंच निघ. लय वैताग आले मी जेव्हा याला असं बोलते ना हा एक दिवस मोटिवेट होतो फक्त एक दिवस लगेच जिम ते घरी डंबल्स आहेत ते घेतो असं असं मम्मी, करतो, घे वडापाव झालं. खा. दुसऱ्या दिवशी येणार तिला नको देऊ. घे वडापाव. खाल्ला तू वडापाव. याने सगळ्यांना जाडे केले खाल्ला आता तू रोहितसाठी ठेवलाय. 2000 years later. सो हेलो बैकग्राउंड न्यू दिख रहा है ना. सो यार हम लोग शिफ्ट हुए अपने नए घर में. हिंदी क्यों बोल रहा है नहीं आ रहा तेरे को. नहीं जम रहा है. तू फिर मराठी में एक्सप्लेन कर. हाय गाईज मस्त वाटतं ना आम्ही आमच्या नवीन घरात शिफ्ट झालोय आणि हा मी बनवलेला आहे माझी वॉल व्हिडिओ मला असं वाटतं काढण्यासाठी. मी बॅकग्राऊंड ने दाखवलं तर बेटर राहील. येस हे गाईज वेलकम बॅक ओम साईराम. जय साईनाथ. हा जो वॉल बघताय हा स्पेशली माझ्या बायकोने बनवून घेतलाय. का Actually बनवलाय? मला बनवायचं होतं कारण की मला व्हिडिओ शूट करायचे तिथे आणि खूप सुंदर वाटतो हा वॉल. सो एक तरी वॉल अशी पाहिजे जिथे चांगले चांगले आमच्या मॅडमचे आणि माझे व्हिडिओज आले पाहिजे. सो तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करा. हा पूर्ण सेटअप मी स्वतः रेडी केलाय. हे आता बाकीच्या गोष्टी पण एक्सप्लेन करायच्यात की फक्त घरच दाखवणार आहेस. आय होप की कोमल तू या नवीन घरी पसारा नाही करणार. मी कधी पसारा केला तर मी काय तू लहान करतेस. बाळ आहे मी पसारा करू. आमचं लहान जे बाल आहे मी काहीच पसारा उलट मी सावरते पसारा हा रोहित करतो पण रोहित नाही आता बिचारा रोहित गेलाय आता त्याची शाळा चालू होणार आहे. मी आणि कोमल झाली एवढे आहे, sorry. मिस करतोय. आज पहिला दिवस आहे मम्मी आणि रोहित घरात नाहीयेत पण एवढं मिस करतोय. खाली असं खाली वाटतंय कंटिन्यू आमच्या वाटतंय की घरात. अरे घरी कोणतरी नाहीये असं एकदम खाली खाली वाटतंय. रोहितची स्कूल चालू झालेली आहे. सो मम्मी पप्पा आणि रोहित मम्मीच्या घरी आहेत आणि आम्ही शिफ्ट केलंय घर. आणि आम्ही इथे शिफ्ट झालेलो आहे. असं झालंय की सॅटर्डे संडे कधी येतो आणि रोहित आणि मम्मी कधी घरी येतात. येस हॅपी फादर्स डे. थँक्यू. अरे बाप रे बाप. मोबाईल. अरे वा. अरे बाप रे बाप. किट्टूने नाही का पप्पाचा फोन पाण्यात टाकला नेहमी टाकतात म्हणले दिवस हो ना. पप्पाला मुद्दाम फोनच दिला मी आजच विषय काढला पप्पा होता. किट्टूला देतात म्हणून हा दिलाय पप्पाला आता सध्या. हा, म्हणजे कोणी येणार आहे आणि जाणार आहे बस तेवढंच दिल. तेवढी प्रथम दिलाय. बोला आमचा घेत नाही एवढा पण यांचा काय आमचं घ्यायची थांबा तुम्हाला आता घ्यायची का? मी तुला आणतो मला. चांगलं आता बघा घेतो का कोणाचा फोन तो नाही नाही घेत ना. मग त्याला दाखवूच नका वा 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 कॉंग्रॅच्युलेशन डॅड. थँक्यू. पण ते आता काय आहे? मस्त गिफ्ट भेटलं लय तुम्हाला भारी भारी बापरे बापरे आज आणि त्यांनी विचार पण केला नव्हता डायरेक्ट सरप्राईज. अनएक्सपेक्टेड. बोला असं खोला 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 तर काढा. असं बोला. थँक्यू. पार्टी भारी आहे कोमल. कलर वगैरे भारी. स्लिम आहे एकदम. मस्त आहे ना. मस्त आहे. भारी surprise दिलं. आवडला का तुम्हाला? मला आवडलं. मग आवडला ना. ज्याची गरज होती त्याला ते. सगळ्यात जास्त तीच गरज होती गरज होतं, मगाशी सांगितलं विषय झाला. आजचा इशारा लागला पण मम्मा आहे बघ. मी तुला देतो म्हणून मी काहीच नाही केलं माझं अचानक ठरलं आम्ही वाढायला गेलेलो अचानक ठरलं घ्या. फादर्स डे पप्पाला स्टोरी एकदा टाकली विश नाही केलं म्हणलं एक काम करते पप्पाला फोन नाही पप्पाला फोनच घेऊन येते आणि अर्ध्या तासातच फोन मागवला. आणि तुमच्या भावना कोमल पर्यंत पोहोचल्या पोहोचलं म्हणजे की तुम्हाला फोनची गरज आहे खूप दिवसापासून. हा. मी तेच विषय काढला तर मनात म्हणलं मी मला बोलले. हा म्हणजे कसं मी तर खाली बसलो विशाल आलेला होता इथं. त्याची बायको इथं आलेली होती बसलेली होती. याची सगळ्याच्या हातात मोबाईल हिच्या हातात मोबाईल सगळे मोबाईलमध्ये सगळे मोबाईल मध्ये मी असं बसलो तेव्हा असं बसलो आणि म्हणलं, तेव्हा आता आपणच काय पाप केलं ते तू ते आईचा मोबाईल पाहतोय. हा. माझं घेतला होता मी आजारी मला देऊ नका पप्पा. आणि असं त्याच्यामुळे पाहतोय. झालं ना ते मी आणि आता म्हणलं, मला घेतलं करमणार हिला पण बोललो बाई म्हणलं मला करमणार कोण माहिती म्हणलं मला मोबाईल एवढा करमणार म्हणलं. बघा म्हणजे तुमच्या भावना कोमल पर्यंत पोहोचल्या. म्हणजे देवाने माझं घरात ऐकलं असं झालं. हा लगेच ऐकलं एका सेकंदात. देवाला माहिती बरं ना, आता देवानं ऐकलंय तर आता सांगून ठेवा हा तुम्हीच सांगा आम्ही नाही बोलणार. ऐकायचं नाही, कारण ते तुमच्या आले काय दरवाजातून आपल्या मेन काय करतात फोन पहिला मी कधी मागितला नाही म्हणजे मागितलं तरी स्वतःहून म्हणजे सवय लागली. सवय. बघू दे
नाही, आता दाखव, चल, तू लोक दाखव. लोक खायला घेऊन होत लहान मुलं. आम्ही कोणी दादा लय सांडवलंस ते दादा. तुमच्या चेहऱ्यावर स्माइल आली बघून आवडलं. आता असं वाटतं की तुम्ही रिपेअर होताय आणि लवकर झालेच पाहिजे रिपेअर. यस. मला ते 2,000 years later. हे गाईज मी बोललेले ना बॉबीसाठी गिफ्ट घेणार आहे. सो मी फायनली बॉबीला असं सांगितलं की माझ्याकडे बहुत पैसे नाही आहेत आणि तुला मी वॉच घेऊन देते. सो बॉबी वॉचसाठी तो स्वतःच बोलला मला वॉच पाहिजे असं. तर मी बोललं ठीक आहे मग वॉच घेऊया आपण. पण त्याला माहीत नाही मी त्यासाठी सरप्राईज ठेवलं आहे. पुढे बघा काय सरप्राईज आहे. आणि त्याचा बड्डे आहे ना तर त्याला थोडं लेट करवलं मुद्दामून. तर त्याला असं वाटतं आहे की खरंच मला काय देणार नाही आहे ही आणि हिने फक्त व्हिडिओ बनवली. पण भाई कोमल खराब है, उसको ऐसे नहीं छोड़ूंगी मैं. मेरा भी बर्थडे आ रहा है ना इसलिए. बड़ा हरामी हो बेटा. ओय बाप, हे बघ बाहेर लोक आहेत. हे बघ घे लवकर घे हातात. अरे बापरे वजन. हा काय आहे गिफ्ट तुला. तुझं लय तोंड चालतंय ना कधीपासून म्हणून गिफ्ट आणलंय तुझ्यासाठी. भाई सिरियसली मग काय गिफ्ट आहे? बघ तू काय तुला जे पाहिजे होतं ते अर्धे पैसे उरलेत तर ते अर्धे पैसे तुला फोन पे करते. म्हणजे तू कितीची शॉपिंग केलीस मला न विचारता? बघ तुला आवडेल बाबा 100% तुला आवडेल. तू मला जसं बोलतोस ना तुला हे घ्यायचं ते घ्यायचं त्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. याला मी एकदा ना असं 1-2 Chain आहे महिने ह्याच्यात? विचारून घे. ज्वेलर्स चेन आहे ह्याच्यात? तुला चेन पाहिजे होती. मग काय घेतलंय तू? बघ. 1,60,000चं काय घेतलंयस तू? 1,60,000चं नाहीये. तुला मी हा. हिशोब देते. ओके. हिशोब देते तुला. ओ माय गॉड, माझ्या मम्मीसाठी पर्स भेटला. कसं वाटलं गिफ्ट लयच भारी. बॉबीचं? इतकं भारी का आता परत तसंच काहीतरी बॉबी तुला देतील. असंच काहीतरी मस्त परत. लयच भारी खरंच. इतकं भारी आवडले ना मला गिफ्ट. दोन्ही घड्याळ आवडल्या. इतक्या भारी आवडल्या ना. गोल्डन तर सगळ्यात जास्त भारी पण दुसरी पण लय भारी. ही पण लय भारी. रुको जरा, म्हटलं लयच भारी. सबर करो. कर हात समोर. आई आई. ही पण येते. परफेक्ट आली. अरे बापरे मला कसं काय आली? हा? म्हणजे किती हुशार आहे तुम्ही. विचार करा सगळ्यांची साईज मला माहिती आहे. अरे बापरे बापरे मला दिले गिफ्ट. हा आय्या लय बरं झालं. मला खरंच लयच आज एवढा आनंद झाला की सगळ्यात जास्त. माझ्याकडे घड्याळ लय दिवसाची मला घ्यायची पण मला इच्छाच होत नव्हती. म्हणजे आठवणच राहत नव्हती. कशी वाटली? लयच भारी. बॉबीची माझी. आणि हे बघ गोल्डन नव्हती आहे फक्त किट्टू एवढंच. दादा. किट्टू दादा कशी वाटली तुला ते सांग. लयच भारी. मला एवढी आवडली का आईला गिफ्ट दिला त्यांनी. वाटते एकदम लयच भारी वाटते. जाम भारी वाटते. इतकी भारी वाटते ना. बाप सगळ्यापेक्षा आईच्याच हातात भारी वाटते. इकडे बघ. सगळ्यात पेक्षा आईच्या हातात भारी वाटते. किती दादा बोलतोय. नाही खरंच मला खूप आवडली. बरं झालं माझ्याकडे जे नव्हतं ते दिलं मला. बस तिला वाटलं मी बॉबीची वॉच दाखवते. माईक वगैरे घाल कशी वॉच आहे सांग. हा. तिने ते सांगितलं. मला वाटलं बाबीचीच दाखवते. म्हटलं यांची माझ्या हाताला कसं काय आली. जे क्लिप्स आहेत ना ते उभे क्लिप्स होते. व्लॉग काढला नव्हता ऍक्च्युली. आम्ही आमची आठवण म्हणून उभे क्लिप्स काढलेले. पण मला असं वाटलं की त्या गोष्टी तुमच्यापर्यंत शेअर कराव्या म्हणून ते मी जरा झूम करून व्लॉग मध्ये पोस्ट केलंय. थोडं ऍडजस्ट केलं. थँक्यू सो मच. पहिल्यांदा असं झालंय. आणि रामकृष्ण हरी मंडळी तुम्ही जर आपलं सॉन्ग अजून बघितलं नसेल विठूचा वारकरी नक्कीच जाऊन बघा. आज एकादशी आहे. एकादशी निमित्त हा व्लॉग आपला तुमच्यापर्यंत पोहोचला असेल. सो एवढंच मागणं आहे की सॉन्ग जाऊन बघा. खूप सुंदर सॉन्ग झाले आणि खूप चांगले रील्स होत आहेत त्याच्यावरती. खूप चांगल्या ट्रेंडिंगला चालू आहे गाणं. जर अजून तुम्ही बघितलं नसेल बॉब अँड कोमलचा न्यू सॉन्ग माऊली रेकॉर्ड्स वरती विठूचा वारकरी तर नक्कीच जाऊन बघा. आणि बाय भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत परत एकदा.